पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावरती गुडघाभर पाणी साचलं। पहिल्याच पावसानं रस्त्यांना ओढ्यांचं स्वरूप, नागरिकांसह वाहन चालकांची मात्र तारांबळ। पुण्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं। पिंपरी चिंचवड, शिरूर, खेड, हडपसर या ठिकाणी पावसाचा तडाखा। चाकणच्या मुख्य चौकात गटार तुंबली। पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं। वाहतुकीवर झाला मोठा परिणाम। बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा मोठा भडका। कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यानं कर्मचाऱ्यावर तलवार आणि कोयत्यानं हल्ला। चौघांवरती गुन्हा दाखल। शेगावमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। चाळीसगावमध्ये कॅनमध्ये डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक। वाघळी या ठिकाणी शेतकऱ्यांनी जळगाव चांदवड महामार्ग अडवला। वाहतूक विस्कळीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल अभावी टँकरने होणारा पाणी पुरवठा ठप्प। N5 परिसरातील जलकुंभावर टँकर उभे। पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हाधिकाऱ्यांसोबत करणार आहेत चर्चा। परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12 दाखवण्याची अट। आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटर पर्यंत इंधन द्या, पुरवठा विभागाचे आदेश। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची झळ। 14 गावांमध्ये विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव। पंचायत समितीकडे विहिरीतील पाणी पातळीमध्ये मोठी घट। इंधन दरवाढीचा मोठा फटका। नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जून पासून बंद। विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचला, त्यामुळे निर्णय। प्रवाशांची होणार गैरसोय। नीट प्रकरणामध्ये आता आणखी एका प्राध्यापिकेला अटक। प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातून ताब्यात घेतलं। या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक। लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले विकास लवांडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। लवांडेंवरती धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप।